विद्या हे धन श्रेष्ठ आहे रे साऱ्या धनाहोन, त्याचा साठा जयापाशी त्यास ज्ञानी म्हणती जन. भारतातील पहिल्या शिक्षिका, भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीच्या आद्य प्रणेत्या आणि आद्य आधुनिक विद्रोही मराठी कवयित्री सावित्रीबाई फुलेंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. वयाच्या 9व्या वर्षी सावित्रीबाईंचा विवाह महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. लग्नानंतर ज्योतिरावांनी त्यांना घरीच शिक्षण द्यायला सुरुवात केली. समाजात दलित आणि मागासवर्गीयांची दैन्य अवस्था पाहून 1 जानेवारी 1848 रोजी ज्योतिरावांनी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मागासवर्गीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि सावित्रीबाई वयाच्या 17व्या वर्षापासून त्या शाळेत विनावेतन शिकवू लागल्या. त्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या. यानंतर पुढील काही वर्षात त्यांनी इतरही शाळा उघडल्या. 1863 साली ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी गंजपेठेतील राहत्या घरात विधवा स्त्रियांच्या समस्या लक्षात घेऊन बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. 1884 पर्यंत अनेक भागातून 35 असहाय्य स्त्रिया तिथे आल्या. अशा स्त्रियांचे बाळंतपणे स्वतः सावित्रीबाईंनी केले. त्यातीलच एका काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेचा यशवंत नामक मुलगा फुले दाम्पत्याने दत्तक घेतला. पुढे तो वैद्यकीय शिक्षण घेऊन वैद्य डॉक्टर झाला आणि या दाम्पत्याचे समाजसेवेचे कार्य त्यांनी पुढे चालू ठेवले. समता, स्वातंत्र्य आणि विवेकनिष्ठा या तत्वांवर आधारित नवा आधुनिक समाज निर्माण करण्याचे कार्य ज्योतिरावांनी हाती घेतले. त्यासाठी 24 सप्टेंबर 1873 रोजी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या सर्वच कार्यात सावित्रीबाईंनी खंबीरपणे साथ दिली. 28 नोव्हेंबर 1890 रोजी ज्योतिरावांचा मृत्यू झाला. त्यांचे अंत्यसंस्कार करण्यास यशवंत या त्याच्या दत्तक पुत्रास नातेवाईकांनी विरोध केला. तेव्हा सावित्रीबाईंनी न डगमगता ज्योतिरावांच्या पार्थिवाला अग्नी दिला. ज्योतिरावांनंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि ती अखेरपर्यंत सांभाळली. 1873 साली सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. 1876 ते 77 आणि 1896 या काळात महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला होता. त्यावेळी सावित्रीबाईंनी गोरगरिबांना खूप मदत केली. सत्यशोधक समाजाद्वारे ठिकठिकाणी अन्नछत्रे उघडून सुमारे 2000 मुलामुलींची भोजनाची व्यवस्था त्यांनी केली. 1897 पासून पुण्यात प्लेगची साथ आली तेव्हा मृत्यूला न घाबरता सावित्रीबाईंनी प्लेग बाधित रुग्णांची सेवा शुश्रूषा केली. पण अखेर त्यांना प्लेगची बाधा होऊन त्यातच त्यांचे दुर्दैवी निधन झाले. 1848 ते 1897 या अर्धशतकाच्या कालावधीत सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षण, जाती अंताची चळवळ आणि स्त्री सुधारणा चळवळ याकरिता ज्योतिरावांसमेत अनमोल योगदान दिले. त्याचबरोबर ज्योतिरावांपासून समाज व कुटुंबीय जेव्हा दुरावले तेव्हा सहचरणी म्हणून त्यांनी खंबीरपणे साथ दिली. सावित्रीबाईंचे साहित्य, त्यांची पत्रे आणि त्यांचे कार्य यातून त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाची जाणीव होते. सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 1995 पासून 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. 9 ऑगस्ट 2014 रोजी पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले आणि 14 फेब्रुवारी 2022 या दिवशी सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा हा पुणे विद्यापीठात उभारण्यात आला.